म्हणजे जर तुम्ही विरोधकांना विश्वासात घेतलं नाही, पर्यावरण तज्ज्ञांना, सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले, स्थानिक नागरिकांना काही माहिती दिली नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलं नाही, तर हा जो विकास आहे तो एकांगी विकास आहे. त्या पर ठेकेदारांचा विकास होते, काही राज्यकर्त्यांचा विकास होते. आता MMRDच्या कक्षेतले रस्ते किंवा प्रकल्प किंवा पूल हे अनेक ठिकाणी धोकादायक अवस्थेत आहेत. त्याबाबत एकनाथ शिंदे आजारी आहेत, पण त्यांच्या कोणीतरी नेत्यांनी उत्तर द्यायला पाहिजे याच्याबद्दल. काहीच उत्तर देत नाहीत आणि फक्त फडणवीस म्हणतात की आम्हाला विकास करायचा आहे आणि आम्ही विकास करतो, योग्य दिशेने आम्ही करतो. मला वाटतं की या पद्धतीने जर विकास झाला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचा विकास हा विनाशाकडे जातोय की काय अशी परिस्थिती आहे. कारण याच्यामध्ये लोकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही. मीडियाच्या मदतीने प्रचार करायचा, जाहिरातबाजी करायची आणि आम्हालाच विकास करतो, आम्ही म्हणतो त्याच पद्धतीने विकास होईल आणि कुठलाही प्रकल्प असेल तर आमच्या पद्धतीनेच तो होईल आणि आम्हालाच महाराष्ट्राचा विकास कसा करायचा आम्हालाच कळतं, बाकीच्यांना काहीही कळत नाही. बाकीच्यांनी फक्त महाराष्ट्राचा विनाश केलाय, सत्यानाश केलाय. अशा प्रकारचा दृष्टिकोन जर सत्ताधाऱ्यांचा असेल तर कठीण आहे. फडणवीस जरा आत्मपरीक्षण करा आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन विकास करा. तुर्तास तरी महाराष्ट्राचा विकास पाण्यात गेला आहे.